नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 चका स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. ठाकरेंचे खासदार सत्तेच्या मांडीवर जाऊन बसल्यानं त्यांना आता पॉलिटिकल बॅकअप मिळाला. त्याच भरवशावर आता खासदार संजय दिना पाटलांसारखे नेते आपल्या बेडक्या फुगवून बॉम्ब टाकण्याच्या धमक्या देऊ लागलेत. ठाकरेंच्या गटात असताना या खासदारांची अशी बोलण्याची हिंमत नव्हती. कारण स्पष्ट होतं, सत्तेचा वरद हस्त नसल्यानं काही गडबड झाली तर पोलीस येतील आणि थेट तुरुंगात टाकतील. आता मात्र सत्तेचा वरद हस्त डोक्यावर आल्यानं आपलं कोण काय वाकडं करणार ही डेअरिंग त्यांच्यात आली. संजय दिना पाटील यांनी काल परवा पत्रकारांशी बोलताना आम्ही भूतकाळात 5 लोक मारलेत असं खळबळजनक विधान केलं. संजय राऊत यांच्या ऑपरेशन तुडवाला उत्तर देताना त्यांनी जे नाही बोलायचं ते बोलून टाकलं. बरं, हा विषय आत्ताच आहे का? तर नाही. याचं उत्तर संजय पाटलांचे वडील दिना पाटील यांच्या भूतकाळात दडलंय. ज्या जोरावर संजय पाटील ठाकरे गटाशी पंगा घेतायत हा शिवसेनेसोबतचा लढा खूप जुना आहे. ज्या दिना पाटलांचं अख्खं जीवन शिवसेनेशी लढण्यात गेलं, आज त्यांचे सुपुत्र शिंदेच्या शिवसेनेत गेले. या वादाची नेमकी पार्श्वभूमी काय होती त्याची थोडी माहिती घेऊया. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर खासदारांविरोधात आक्रमक पवित्रा घेत कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरण्यात आणि बंडखोरांना रस्त्यावर तुडवण्याचं आवाहन केलं. राऊतांच्या या इशाऱ्याला उत्तर देताना संजय दिना पाटलांचा संयम सुटला. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी त्यांचा जुना इतिहास काढत माझ्या घरातील लोकांकडे जर वाकड्या नजरेने पाहिलं तर घरात घुसून मारेन, बॉम्ब टाकेन. एकदा असंच झालं होतं. त्यांचे आजोबा वगैरे जिवंत असतील तर त्यांना विचारा. माझे वडील दिना पाटील असताना काही लोक आले होते तेव्हा 5 लोक मारलेली आहेत आम्ही. कॅमेऱ्यासमोर संजय पाटलांनी 5 लोकांचा मर्डर केल्याची कबुली दिल्यानं एकच खळबळ उडाली. आता चर्चा रंगू लागली आहे ती दिना पाटील यांची. संजय दिना पाटील यांनी उल्लेख केलेली घटना नेमकं काय, तर त्यांनी त्यांच्या बालपणातील असल्याचं नंतर स्पष्ट केलं. त्यांचे वडील दिना मामा पाटील हे मुंबईतील विशेषतः भांडूप मुलुंड परिसरातील काँग्रेसचे जुने आणि वजनदार नेते होते. त्या काळात मुंबईच्या कामगार आणि स्थानिक राजकारणात गँगवॉर, राजकीय वैमनस्य आणि प्रत्यक्ष हल्ले होणं सामान्य मानलं जायचं. दिना पाटील यांच्यावर काही लोकांनी जीवघेणा हल्ला केला होता. संजय पाटील यांच्या दाव्यानुसार त्या हल्ल्याच्या वेळी त्यांच्या समर्थकांनी स्वसंरक्षणार्थ प्रतिहल्ला केला, ज्यामध्ये हल्ला करायला आलेल्या टोळीतील 5 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा संदर्भ देऊन संजय पाटील यांनी आपण धमक्यांना घाबरत नसून जशास तसं उत्तर देऊ शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या विधानानंतर महाराष्ट्राचं राजकारण कमालीचं तापलं. सत्ताधारी आणि विरोधक यांच्या दोन्ही बाजूंनी तीव्र आरोप प्रत्यारोप झाले. संजय राऊत यांनी या वक्तव्याची गंभीर दखल घेत मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलंय. एका खासदारानं जाहीरपणे हत्येची कबुली दिली असल्यानं त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करावा आणि UAPA अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी ठाकरे गटानं केली आहे. सुषमा अंधारे यांनीही पाटील यांच्या मानसिक संतुलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. या विषयावर पत्रकारांनी प्रश्न विचारता संजय दिना पाटलांनी काल कॅमेऱ्यासमोर जी भाषा वापरली ते बघता हे खासदार आहेत की गुंड आहेत असा प्रश्न पडावा. यावर त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेच्या कान उघाडणीनंतर दिलगिरी व्यक्त केली खरी, परंतु पत्रकारांना अशा प्रकारे अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत परत आलात तर मारून पाठवेन अशी धमकी देणं ही भाषा येते कुठून असा प्रश्न आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते हा वाद केवळ एका विधानापुरता मर्यादित नसून तो मुंबईतल्या वर्चस्वाच्या लढाईचा भाग आहे. भांडूप हा ठाकरे गटाचा पारंपरिक बालेकिल्ला राहिला. संजय दिना पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे तिथली राजकीय समीकरणं पूर्णपणे बदललीत. आपल्या कार्यकर्त्यांचं खच्चीकरण होऊ नये म्हणून ठाकरे गट आक्रमक झालाय, तर पाटील स्वतःचे स्थान टिकवण्यासाठी जुन्या भाईगिरीच्या वाटेवर आलेत. लोकशाहीच्या चौकटीत एका विद्यमान खासदाराने जाहीरपणे अशा हिंसक कृतीचं समर्थन करणं आणि थेट पत्रकारांना मारण्याची भाषा करणं हे थेट सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यासारखं आहे. विरोधात असताना चिडीत चूप असलेले संजय दिना पाटलांसारखे नेते आता सत्तेच्या खुर्चीवर बसल्यावर अचानक बॉम्ब टाकण्याची आणि मारून टाकण्याची भाषा करत असल्यानं यातून सरकारही अडचणीत आलंय. बरं, संजय पाटील आणि वाद हे जुनं समीकरण आहे, त्यामुळे त्यांना पक्षात घेतल्यानंतर आता शिंदेंनी सांभाळून राहण्याची गरज आहे. संजय दिना पाटलांचे वाद नेमकं काय आहेत हे सुद्धा एकदा बघूया. पहिला वाद म्हणजे अखंड राष्ट्रवादीत असताना एका राजकीय रॅली दरम्यान त्यांचे प्रतिस्पर्धी नेते नवाब मलिक यांच्या समर्थकांशी संजय पाटलांचा जोरदार वाद झाला होता. त्यावेळी त्यांनी स्वतःची रिव्हॉल्वर विरोधी कार्यकर्त्यांवर रोखल्याचा गंभीर आरोप झाला होता.
परंतु नवाब मलिक यांनीच आपल्यावर रिव्हॉल्व्हर रोखल्यानं आपण स्वसंरक्षणार्थ असं केल्याचा दावा त्यावेळी संजय पाटलांनी केला. दुसरा वाद म्हणजे 2015ची घटना. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीकडून संजय दिना पाटील यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. याबाबत भांडूप पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. त्यामुळे अंडरवर्ल्ड व त्याचा काय संबंध आहे याबाबत विरोधकांकडून रान पेटवण्यात आलं होतं. तिसरी घटना म्हणजे 2013 मध्ये त्यांच्या पुतण्यांनी मुलुंडमधील एका व्यापाऱ्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणात पाटील कुटुंबाच्या राजकीय दबावामुळे पोलिसांनी सुरुवातीला नरमाईची भूमिका घेत हलक्या स्वरूपाची कलम लावल्याचा आरोप झाला होता. चौथी घटना म्हणजे संजय पाटलांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार आंदोलन, बेकायदेशीर जमाव जमवणे आणि सरकारी कर्मचाऱ्यांना कर्तव्यापासून रोखणे अशा विविध कलमांखाली त्यांच्यावरती गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत. आता या सगळ्या गोष्टींचं थोडक्यात सांगायचं तर संजय दिना पाटील हे सत्तेत सहभागी झाल्यापासून त्यांच्यातील उपद्रव मूल्य आता पुन्हा एकदा बाहेर येत आहेत. शिंदे गटाकडून ठाकरेंचे 6 खासदार आपल्या तंबूत आणल्यानंतर त्यांना बांधून ठेवणं हे राजकीय कौशल्य ठरणार आहे. शिंदेंचा सपोर्ट असल्यानं हे नेते आता निर्कुंश झालेले म्हणजे त्यांच्यावरती अंकुश नाहीये हे ताज्या वादातून दिसतंय. परंतु शिंदेंचे हे नेते आपल्या पक्षासोबत भाजपला देखील वादात आणू शकतात याची जाणीव मुख्यमंत्र्यांना आहेच. त्यामुळे भाजपनं देखील अशा बेलगामांवरती लगाम घालण्याचं काम केलं पाहिजे. आपलं राजकीय कौशल्य दाखवावं लागणार हीच अपेक्षा व्यक्त केली जाते. देवेंद्र फडणवीस हे कडक शिस्तीचे गृहमंत्री म्हणून मानले जातात. पण जेव्हापासून त्यांनी म्हणजे अर्धवट शिवसेना आणि अर्धवट राष्ट्रवादी आपल्या सोबत घेतलीये तेव्हापासून त्यांचे प्रकरण निस्तारता देवेंद्र फडणवीसांची सुद्धा गृहमंत्री म्हणून असलेली इमेज आता ढासळू लागलीये. तिला सुद्धा काही प्रमाणावरती डाग लागतायत आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना आपली इमेज शाबूत ठेवण्यासाठी असा म्हणजे जरी सत्तेतील असतील तरी जिथे चुकले तिथे कारवाई केली तरच एक उदाहरण प्रस्थापित होईल आणि फडणवीसांची सुद्धा